नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. लोकल ते ग्लोबल या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला आधी नाही बोलले होते असं रामदास कदमांनी म्हटलंय. एका रात्रीमध्ये असा काय चमत्कार झाला असं रामदास कदमांनी म्हटलंय. तर 2009 साली मी मुख्यमंत्री होईल म्हणून गुहागरमध्ये मला पाडलं असा दावा रामदास कदमांचा आहे. उद्धव ठाकरेंनी मला गुहागर विधानसभेमध्ये पाडलं असा आरोप रामदास कदम यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, ह्या कडव्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं म्हणून सांगितलं. कोणाला? एकनाथ शिंदेवर बोट टाकून. आदल्या दिवशी एका रात्रीमध्ये उद्धवजी असं काय झालं, असं काय चमत्कार झाला, बोलताय काय तुम्ही? शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे, काल काय बोलताय, आज काय करताय? गपचूप एका रात्रीमध्ये शरद पवार साहेब उठतात काय आणि उद्धव ठाकरेंचं नाव सांगतायत काय? कसं काय चमत्कार? कुणाच्या पाठीत खंजी खूप असतात तुम्ही? शिवसैनिकाच्या. रामदास कदमला टाळ्या मिळतात ना, भाषण बंद करून टाका. बघा तुम्ही, शिवाजी पार्कच्या जितक्या सभा झाल्या साहेब असताना त्या सगळ्या सभांमध्ये माझी भाषणं आहेत. साहेब गेले, उद्धव ठाकरेंनी माझी भाषण बंद करून टाकली. आणि तुम्हाला आज पुन्हा सांगतो, 2009 सालामध्ये मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांना वाटलं रामदास कदम निवडून आला तर शिवसेना प्रमुख याला मुख्यमंत्री बनवतील. मला आपल्याच नेत्याला सांगून गुहागरमध्ये पाडलं, मला पाडलं. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी कधी खोटं बोललो नाही आयुष्यामध्ये.